जय शिवराय। आज वसुबारस आहे। हिंदू परंपरेप्रमाणे आजची दिवाळी आपली सुरुवात झालेली आहे। ही दिवाळी साजरी होत असताना सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आणि पारंपरिक वर्षावर काम करणाऱ्या कामगारांना खरं तर सुट्टी मिळाली पाहिजे त्यांच्या रोजच्या कामातून। आणि याच्या पाठीमागे शास्त्र आहे। ज्या वेळेला प्रभू रामचंद्र रावणाचं दहन करून ज्या वेळेला आपल्या अयोध्येला आले त्यावेळेला तिथल्या लोकांनी ही दिवाळी साजरी केली मोठ्या प्रमाणात। ही आख्यायिका आहे। याच्या पाठीमागे हे शास्त्र आहे की त्यामुळे लोकांनी आनंदी होऊन मोठ्या पद्धतीमध्ये रोषणाई केली, रांगोळ्या काढल्या, सडे आतरले, फुलांचा वर्षाव केला। आणि म्हणून दिवाळीला एक वेगळ्या पद्धतीचं रोषणाईचं महत्व आहे। आपण पाहतो की रोषणाईमध्ये आपण जेव्हा दीप लावतो हे दीप म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे। त्यामुळे आपल्या धर्मामध्ये दीप लावून दिवाळी साजरी केली जाते। दिवाळीचा त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक घराच्या बाहेर दिवाळीचा आपला एक हे लावला जातो, कंदील, आकाश कंदील लावला जातो। पूर्वी आकाश कंदील आम्ही हाताने मारवायचं, आता रेडीमेड होत आहेत। दिवाळी सुद्धा घरामध्ये आता 50% हाताने करतात, आता 50% रेडीमेड आणली जाते। परंतु दिवाळीचा सण म्हटलं की मुला बाळांना, नातवंड पतवंड, जावई सुना यांना नवीन नवीन कपडे घ्यायची प्रथा आहे पूर्वीपासून। अशा पद्धतीने ही दिवाळी सर्वांना अतिशय आनंदाची, भरभराटीची, यशाची आणि उत्तम आरोग्याची जावो। प्रत्येकाने आपली लहान मुलं या दिवाळीमध्ये फटाके वाजवताना शक्यतो लहान मुलांना मोठे फटाके देऊ नये। आणि करंज्या करत असताना घरामध्ये तुम्ही ज्या वेळेला हे संपूर्ण जी कामं करतात महिला भगिनी माझ्या, त्यांनी आपल्या मुलाबाळांची काळजी घेऊन आपल्या स्टोव जवळ किंवा आपल्या गॅस जवळ, आपल्याला गरम कढई जवळ कोणी येणार नाही आणि त्याचा दिवाळी आपली त्या ठिकाणी अडचणीची येणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी। शेवटी अतिशय शांततेची आणि अतिशय आपुलकीची, प्रेमाची, आनंदाची आणि भरभराटीची दिवाळी जुन्नर तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला, माझ्या शेतकरी बंधू भगिनींना, माझ्या कामगारांना, माझ्या महिला भगिनींना, सर्व आबालवृद्धांना ही दिवाळी अतिशय आनंदाची जावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा किल्ले शिवनेरी आपला माणूस, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र विधिमंडळ, मी मनापासून या दिवाळीच्या शुभेच्छा देतो। जय शिवराय।